संध्याकाळी तू कसा आणशील तो मला माहित नाही. मी पूजेची सगळी सामग्री तुम्हाला सांगतोय. सर्व सामग्री आणायची. सामग्री कुठून आणायची? आमच्या मठाच्या मागच्या दुकानावरून आणायची. बर बर महाराज, लय दिवस झाले, दिवस नाही काय नाही म्हणून तुमच्याकडे आलो. होईल का नाही? हा, तुमचे सर्व प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील आता. चबर महाराज सांगा ना काय करायचं मग समोर. तो तुम्हाला नरबळी द्यावा लागेल. पूजे सामग्री लिहून घ्या. बरं महाराज सांगा. 1 किलो तूप, 1 किलो तूप, काजू बदाम. किती आणायचे महाराज? ते आणा ना. हे करणे जरा साईडला. 15 किलो आपला 5 किलो काजू, 5 किलो बदाम, 21 किलो तूर डाळ, एक खंबा जोर सांगा. काय म्हणलं महाराज? एक खंबा. महाराज आणा तुम्ही. ते महाराज आले, संध्याकाळी आराम भेटावा पाहिजे शांतीसाठी. ते कोणता आणायचा? आणा ना कोणता कारण क्लासिक घेसे काही. अहो आपल्याला ध्यानात आलं का आपल्याला काय सांगितलं महाराजानं? काय सांगितलं? ते म्हणे एक पोरग म्हणे अमावस्येच्या रात्री मारून टाकायचं म्हणे. आता कोणाचं घेता? कोणाचं घेता? सरपंचाचं पोरग आहे. हो महाराज, हो महाराज आम्ही आलो. लांबळा फक्त बाया जवळ्या. फक्त बायला आणा. तुम्ही तिकडे जा. तुम्ही लावून घ्या रे. तुम्ही जा आता. महाराज, मला संतती प्राप्त होईल का? होणार आहे ना. त्याचा नरबळी दिला की तुला अवश्य होणार आहे. सुरुवात कशी करू सांगा ना महाराज. सुरुवात कर. अरे आणत आहे तू काय पाहून राहिला? हो महाराज वाहतो. मला गावातल्या सर्व बाया वांजुटी म्हणतात. असं नका रे, असाच नाही. चला तू याला मारून नाही आता, संपवून नाही याला. खाल नको पडू दुखू. महाराज काय विधी आहे सांगा. कुकुला इकडे बारे आता माय सगळं. म्हणजे पोरग होणार हाय. आता माय याले पोरग. माझ्या वांजोटीचा कलंक मिटणार हाय. एका नरबळी देऊन मायव. घ्यायला नरबळी देऊन टाक आता. इकडे बघा. कुठे चालले तुम्ही? महाराज बळी घेत होते यांचा. महाराज म्हणले की बळी घेतल्याने हिला संतान होणार आहे म्हणून. अरे मूर्खांनो, बोल देवाला बोकडे कापले आणि मुलाला बळी घेतल्याने तुम्हाला लेकरा होता कधी पाहिले का? या महाराजने आम्हाला लिस्ट दिली. हे बघा, 1 किलो तूप, 3 किलो काजू, 2 किलो दही, 1 किलो खारी, 1 किलो खोबरं आणि 1 खंबा पण सांगितलं. त्याचा तो धंदा करून घेतात, त्याचे ते पैसे काढून घेतात. आणि 21 किलो तुरीची डाळ सांगितली. घरचा किराणा सांगितला त्यांनी. गावकरी मंडळींनो, कोणत्याही महाराजाला किंवा याच्याकडून कोणती भोंदू बाबाकडून आपण तूर डाळ देऊन आणि कोणत्याही प्रकारची बळी देऊन आपल्याला संतती प्राप्त होत नाही. तरी पण सर्व गावकरी मंडळींना आग्रहाची विनंती करण्यात येते की अशा महाराजापाशी कोणी जाऊ नये आणि नरबळी देऊ नये. जवळच आपल्या आता इथूनच जवळ 10 किलोमीटर असून ब्रह्मा या गावात अशा याच प्रकारे हत्या झालेली आहे आणि ते जेलात गेलेले आहेत. तरी सर्व गावकरी मंडळींनी कृपया करून कोणत्याही बंधू महाराजाकडे किंवा अंध अशा विश्वास ठेवू नये. हो, नम्र विनंती.
संडास बांधा घरोघरी, आरोग्य नांदेल त्याच्या घरी. संडास बांधा घरोघरी. आभार आहे. आज आपल्या गावामध्ये पशुरोग निदान शिबिर आयोजित करण्यात आलेले आहे. सर्व गावकऱ्यांनी आपली गुरे ढोरे घेऊन डॉक्टर आपलं ढोर दवाखान्यात जावे.